कसं आहे मंडळी, आमचं भाऊ आहे ना, एका मॅडमला त्याने घातला जय भीम. काय घातला? जय भीम. तो जय भीमच घालतो. आता आमच्या मॅडम आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांचा, आता आम्ही काय जातीला मानत, जाती संपून टाका. बाबासाहेबांनी कार्यक्रम दिला जाती संपवायच्या. सगळ्यांचे कास्ट सर्टिफिकेट आता ते बघितले तर सगळ्या जाती विविध जाती आहेत, पण तोंडावर येतो जय भीम. काही लोकांना वाटतं जय भीम म्हणजे संकुचित विचार आहे. अरे जय भीम म्हणजे क्रांतीचा नारा आहे. जय भीम म्हणजे धगधगता अंगार आहे. जय भीम म्हणजे या देशातल्या प्रत्येक महिलेचा, गोरगरिबाचा हुंकार आहे, श्वास आहे. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना ज्योतिबांचा विचार करतो, शिवरायांचा विचार करतो. ती परंपरा मानणारा म्हणजे तो जय भीम हक्कानी म्हणतो, तो जय भीम आहे. हा जय भीम कुठल्या जातीचा नाहीये. म्हणून भजन करायचं का? भजन करायचं का? हा चालेल ना? चला कव्वाली बोलूया. कव्वाली बाबा के नाम की, ज्योतिबा की कव्वाली, जोशाबा की कव्वाली, जोरदार ताली के साथ. भीमराव 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 भीमराव, बोला बोला. भीमराव भीमराव भीमराव, ज्योतिराव ज्योतिराव ज्योतिराव, ज्योतिराव ज्योतिराव ज्योतिराव. हे भीम फुले माणसाला भेटला, भीम फुले माणसाला भेटला, माणसाला भेट माणसाचा. हा माणसाला खऱ्या अर्थाने जर ज्योतिबांचा, शाहू महाराजांचा, बाबासाहेबांचा, शिवरायांचा विचार जर खरा कळाला तर तो माणूस जातीसाठी लढत नाही, तो माणसासाठी लढतो. कायसाठी लढतो? गोरगरिबांचं, बहुजनांचं, वंचितांचं स्वप्न साकार करण्यासाठी, या देशातल्या प्रत्येक तळागाळातल्या लोकांसाठी कल्याणकारी राज्याची संकल्पना जी संविधानामध्ये आहे, ते संविधान अंमलात आणण्यासाठी लढतो. म्हणून भीमराव माणसाला भेटला, माझा ज्योतिराव माणसाला भेटला, माणसाचा लढा आज पेटला पेटला, माणसाचा लढा आज पेटला पेटला, माणसाचा लढा आज पेटला पेटला. एक कॉर्डलेस के बघा, कॉर्डलेस के वाईट. या कार्यक्रमाचे साऊंड संयोजक, साऊंडसाठी जोरदार टाळ्या. उत्तम साऊंड सिस्टीम, खूप छान. कॅमेरा, फोटो, मीडिया सिस्टीम पण आपले दादा. सर्वांची नावं नक्की लिहून घ्या, कारण की काय, आमच्या वंचित बहुजनाकडे त्यांच्यासारखा चोरी चपाटीचा पैसा नाही. आमचे सगळे हे जे तंत्रज्ञ लोक आहेत ना, कमी खर्चामध्ये उत्तमात उत्तम सोय आमच्या वंचितांच्या स्टेजसाठी करतात. नाही तर इकडे इव्हेंट मॅनेजर वाले आहेत ना, त्यांचा वेगळा कार्यक्रम आहे. पण काय म्हणतात, हे माणसाला जाळणाऱ्या माणसा, माणसाला जाळणाऱ्या माणसा, शिवा शिव पाळणाऱ्या माणसा, शिवा शिव पाळणाऱ्या माणसा, शिवा शिव पाळणाऱ्या माणसा, शिवा शिव पाळणाऱ्या माणसा. हे माणसा, ज्योतिबा फुले नावाचं भयंकर वादळ या भटशाहीच्या मानगुटी बसलं. माळी समाजाला, बहुजन समाजाला कळलं पाहिजे आपल्याला ज्योतिबा फुलेंच्या वाट्याला जायचंय. आमच्या मातंग बांधवांना कळलं पाहिजे आपल्याला कुणाच्या वाट्याला जायचंय. हे जातीवाद पसरवतायत आमच्या मातंग बांधवामध्ये, आणि आपसात क्रिमिलियन लावून वेगवेगळे प्रयोग करून आपली नाळ सोडायचा कार्यक्रम त्यांचा चालला. पण काय म्हणताय त्या जातीवाल्या माणसाला, माणसाला जाळणाऱ्या माणसा, माणसाला जाळणाऱ्या माणसा, शिवा शिव पाळणाऱ्या माणसा, शिवा शिव पाळणाऱ्या माणसा, शिवा शिव पाळणाऱ्या माणसा, हे शिवा शिव पाळणाऱ्या माणसा. तुला आता बर का मंडळी, तुला आता तुझा काळ भेटला, तुला आता तुझा काळ भेटला. ज्योतिबा फुल्यांच्या नावानं ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. हे तुला आता तुझा काळ भेटला, तुला आता तुझा काळ भेटला.
माणसाचा लढा आज पेटला पेटला, माणसाचा लढा आज पेटला पेटला, माणसाचा लढा आज पेटला पेटला. या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला जी काही मंडळी आपली उभी आहेत त्यांनी खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हायचंय. खुर्च्या सगळ्या रिकाम्या आहेत, या ठिकाणी बसून घ्यायचंय. फुलेंच्या लढाईत वाढला, फुलेंच्या लढाईत वाढला, तो नगाडा आज इथे वाजला, तो नगाडा आज इथे वाजला, तो नगाडा आज इथे वाजला. ज्योतिबा फुलांचा विचार जर इथल्या बहुजन समाजाला कळाला थोड जागा होईल. तो बाबासाहेबांनी गुरु मानलं. वंचित बहुजन आघाडीचं स्वप्न कसं बाबासाहेबांच्या सोबत चाललंय ते बघा. बाबासाहेबांनी व्यापक एक भूमिका बघितली होती क्रांतिकारी बदलाची. लोकशाही रुजवण्याची बाबासाहेबांनी भूमिका बघितली ती त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये मांडलीच होती. पण पुढं काय झालं तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. पण पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीनं गावोगावी खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांना, आदिवासींना, भटक्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन मोठ बांधली आहे. सत्ता बदलण्याची आपल्याला बदल आपल्याला पाहिजे आहे. फुलेंच्या लढाईत वाढला, फुलेंच्या लढाईत वाढला, तो नगाडा आज पुन्हा वाजला, तो नगाडा आज पुन्हा वाजला, तो नगाडा आज पुन्हा वाजला. हो हो तो नगाडा आज पुन्हा वाजला. कसला लढा? न्यायाचा, समतेचा, हक्कांचा, वंचितांचा लढा जे करताय. कसला लढा आहे? न्यायाचा, समतेचा, आणि ह्यांचं काय? चिन्ह वाचवायचा लढा. ह्यांचा लढा कसला आहे? चिन्ह वाचवायचा लढा, घर वाचवायचा लढा, कुर्सी वाचवायचा लढा. हा पिढ्यानपिढ्या ह्यांच्या जातात काँग्रेसमध्ये आणि बरोबर भूत आलं ईडी यायचं लगेच चेंज. संविधान सोडून मनुस्मृती हातात घेऊन तयार, मी संघदक्ष करायला तयार, असे हे सगळे भावते लोक. ह्यांना सांस्कृतिक राजकारणच मिळालं नाही. आणि आमच्या बापाने, बाबासाहेबांनी सांगितलं या देशात सांस्कृतिक क्रांती पहिली घडली पाहिजे. लोकांच्या मनाची मशागत झाली पाहिजे बुद्धांच्या विचारानं. कल्टिवेशन ऑफ माइंड, मशागत झाली पाहिजे बुद्धांच्या विचारानं. बंधुतेचं मूल्य, समतेचं मूल्य, न्यायाचं मूल्य, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी जगण्याचा भाग बनला पाहिजे. तेव्हा कुठे या देशामध्ये संविधान रुजणार आहे, लोकशाही फुलणार आहे. पण हे जातीवादी लोक हिंसा पसरवतात, लोकांना भडकवतात. म्हणून कोणता लढा खरा आहे? जो वंचितांचा आहे, जो न्यायाचा आहे. न्यायाचा, समतेचा, हक्काचा. बोला. न्यायाचा, समतेचा, हक्काचा, हक्काचा, समतेचा, न्यायाचा, हक्काचा, समतेचा, न्यायाचा. तोच लढा आज खरा वाटला, तोच लढा आज खरा वाटला. माणसाचा लढा आज पेटला पेटला. थोडा ताली बजावून सगळे. माणसाचा लढा आज पेटला पेटला, माणसाचा लढा आज पेटला पेटला. अण्णाभाऊ साठेंचे बळ आले, अण्णाभाऊ साठेंचे बळ आले, वामनच्या मेहनतीला फळ आले, वामनच्या मेहनतीला फळ आले, वामनच्या मेहनतीला फळ आले. अण्णाभाऊ साठेंचं बळ, वामनच्या मेहनतीला फळ आलं होतं. पण आता जातीवाद्यांनी गल्ली गल्ली जाऊन, वाड्या वाड्या जाऊन कार्यक्रम केलेला आहे. कार्यक्रम माणसाला माणसात ठेवलं नाही. बाबासाहेब मोठे कश, अण्णाभाऊ मोठे ही चर्चा चालली. काय चाललंय हा? अरे कुठला हा जातीवाद्यांचा विचार? माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये, मी सातारचा आहे, मुस्लिमांची हत्या करणारा मातंग बांधव होता. आणि तो कोण त्याला पुढं करतो? संभाजी भिडे सारखा नराधम
तो आपल्या बहुजनांची डोकी भरकवतो आणि तो हिंसा करायला मुसलमानांना कत्तली करायला सांगतो. आणि आमचा हा सगळा बहुजन समाज, मातंग समाज, कर्मकार समाज, सगळा समाज त्यांच्या गळाला लागलेला आहे. तर तुम्हाला आम्हाला चळवळ करावं लागेल. ही आपल्या राजकारणाची चळवळ, आपल्या सत्तेची चळवळ करावं लागेल आणि त्यासोबतच आपल्याला बदलाची चळवळ, सांस्कृतिक बदलाची ही मोठी चळवळ आहे, ती पण करावं लागेल. म्हणून अण्णा भाऊ साठेंचे बळ आले, अण्णा भाऊ साठेंचे बळ आले, बामणच्या मेहनतीला फळ आले, वामनच्या मेहनतीला फळ आले, वामनच्या मेहनतीला फळ आले, हो बामणच्या मेहनतीला फळ आले. म्हणून मंडळी, खऱ्या अर्थाने शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार करायला तरच आपला गाडा पुढे जाणार आहे, तरच आपण पुढे जाणार आहोत. म्हणून भीमराव माणसाला भेटला, भीमराव माणसाला भेटला. चला हात वरती, हात वरती. 1 2 1 2 3. माणसाचा लढा बोला बोला. माणसाचा लढा भेटला, भेटला. माणसाचा लढा भेटला, भेटला. माणसाचा लढा भीमराव आवाज घुमला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा. ये बा